आरक्षण हे बाबासाहेबांना नको होतं साहेब, कारण बाबासाहेबांनी घटनेमध्ये महत्वाचे 3 मसुदे तयार केले होते. एक आर्थिक स्वातंत्र्याचा मसुदा, सामाजिक स्वातंत्र्याचा मसुदा आणि हिंदू कोड बिल. हे 3 मसुदे त्यावेळेस पास झालेले नाही. काय होते ते मसुदे? बाबासाहेब म्हणत होते सगळ्या संपत्तीचं राष्ट्रीयकरण करा. ते राष्ट्रीयकरण झालं म्हणजे या देशाची जमीन सरकारच्या मालकीची करा, सोनं सरकारच्या मालकीचं करा, पैसा सरकारच्या मालकीचं करा. आणि बाबासाहेब त्या सामाजिक स्वातंत्र्यामध्ये म्हटले होते त्याचं फेरवाटप करा. जर राष्ट्रीय संपत्तीचं राष्ट्रीयकरण फेरवाटप झालं तर बाबासाहेब म्हणत होते कागदावर जात लिहायची नाही, भारतीय लिहायचं. कल्पना करा, प्रत्येकाला 2-2 कोटी रुपये, 50-50 एकर, 2-2 किलो सोनार असतं तर कशाला पाहिजे होतं आरक्षण? पण हे बिल पास झालं नसले संपत्तीचं राष्ट्रीयकरण करून जर तुम्ही त्याचं फेरवाटप करत नसाल तर मग आम्हाला आरक्षण पाहिजे.